नमस्कार, माझं नाव विक्रम मेंदळे. मी पुण्यामध्ये असलेल्या प्रभात रोडवरच्या आणि कर्वेनगरमधल्या विक्रम्स फिटनेस स्टुडिओचा फाउंडर अँड डायरेक्टर आहे. माझ्यामध्ये पहिला एपिसोड तुम्ही आपला बघितलाच असेल, ज्याच्यामध्ये मी इंट्रोडक्टरी स्पीच थोडंसं दिलं होतं, की एक्झॅक्टली विक्रम्स फिटनेस स्टुडिओ काय आहे, ते इतर जिम्नॅशियम्सपेक्षा वेगळं का आहे, किंवा एक्झॅक्टली आपण विक्रम्स फिटनेस स्टुडिओमध्ये काय करतो, ह्याच्याबद्दल थोडीफार माहिती मी पहिल्या भागात दिली. या भागात मला एक थोड्याशा अशा सब्जेक्टवरती बोलायचं आहे, की माणसाची प्रकृती. आता माणसाची जी प्रकृती असते, तर हे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे कोणी सांगणार नाही. हे मी तुम्हाला आज सांगतोय. माणसाची जी प्रकृती असते, आपली शारीरिक प्रकृती, ती मुख्यतः 3 गोष्टींवरती अवलंबून असते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसाभरात काय खाता आणि तेवढंच महत्त्वाचं आहे ते कधी खाता. दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण काय खातो आणि आपण ते कधी खातो. तर म्हणजे आपला रोजचा आहार, ज्याला आपण स्टेपल डाएट म्हणतो किंवा काय. आजकाल तर भरपूर लोकांचं स्टेपल डाएटच नसतं. अर्धा वेळ बाहेरचं खातात, अर्धा वेळ घरचं खातात, कधी खात नाहीत, त्यांच्या काही वेळा नसतात आणि मग हे असं असल्यानंतर त्याच्यामधनं प्रॉब्लेम्स उद्भवतात. पण कमिंग बॅक टू द पॉइंट, पहिली गोष्ट मी म्हटलं तसं 3 गोष्टींवरती माणसाची प्रकृती ही अवलंबून असते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण दिवसाभरात काय खातो, कधी खातो, म्हणजे आपला रोजचा आहार. नंबर 2, आपल्या शरीराला दिवसाभरात कुठल्या पद्धतीचा आणि कितपत व्यायाम मिळतो आणि आजकालच्या जगात तर मिळतो का नाही इथपासूनच सुरुवात आहे. तर ती दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला मिळणारा व्यायाम. आणि त्यात सुद्धा मी जर का तुम्हाला नोटीस झालं असेल तर मी म्हटलं, की आपल्या शरीराला कुठल्या पद्धतीचा आणि किती व्यायाम मिळतो, ह्याही दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दलही मी तुम्हाला नंतर, आता हा जो प्रत्येक पॉइंट आहे या 3 पॉइंट्सपैकी, हा मी नंतर इलॅबोरेट करणारच आहे. पण दुसरा पॉइंट म्हटलं तसं आपल्या शरीराला कुठल्या पद्धतीचा आणि कितपत दिवसाभरात व्यायाम मिळतो. आणि सर्वात तिसरी गोष्ट, जी सर्वात महत्त्वाची आहे आणि ज्या गोष्टीबद्दल कुणीच बोलत नाही, ती म्हणजे तुमची रात्रीची झोप कधी आहे, किती तास आहे आणि त्या झोपेची क्वालिटी ही चांगली आहे का नाही. तर मी परत सांगतो, आपली प्रकृती असते माणसाची शारीरिक, ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून असते. पहिली म्हणजे आपण दिवसाभरात काय खातो, कधी खातो, म्हणजे आपला रोजचा आहार. नंबर 2, आपल्या शरीराला दिवसाभरात कुठल्या पद्धतीचा आणि कितपत व्यायाम मिळतो, मिळतो का नाही. आणि नंबर 3 म्हणजे तुमची रात्रीची झोप कधी आहे, किती तास आहे आणि झोपेची क्वालिटी चांगली आहे का नाही. आणि लक्षात ठेवा, आपल्याला कुठल्याही पद्धतीचा फिजिकल गोल अचीव्ह करायचा असेल, कुणाला वजन वाढवायचं असतं, कुणाला वजन कमी करायचं असतं, कुणाला फिटनेस स्वतःचा वाढवायचा असतो, ऑलरेडी फिट असतात आणखीन वाढवायचा असतो, कुणाला मॅरेथॉन पळायचा असतो, कुणाला टाइप 2 डायबिटीज काही ना काहीतरी करून कमी करायचा असतो. जे काय आपल्याला आपल्या शरीराकडनं एक्स्पेक्टेशन्स असतात, तर त्या पूर्ण करण्याकरता ह्या तिन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काय, का आहार, व्यायाम आणि रात्रीची झोप या तिन्हीवरती आपल्याला काम करावं लागतं. तेव्हाच जाऊन आपल्याला जो काही रिझल्ट पाहिजे तो आपल्याला मिळतो. ते जे काय लोकं म्हणतात, की फिटनेस म्हणजे 70% डाएट, 30% व्यायाम, हे तर हे पहिली गोष्ट असं नाहीये. डाएट, व्यायाम आणि रात्रीची झोप तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, मार्क 300 पैकी आहेत, 100 पैकी नाही. त्यातले 100 मार्क व्यायामाला आहेत, 100 मार्क तुमच्या आहाराला आहेत आणि 100 मार्क रात्रीची झोप, त्याचे तास आणि त्याच्या क्वालिटीला आहेत. तर त्यामुळे असं अजिबात नाहीये, की फक्त डाएट आणि वर्कआउट करून वजन कमी होऊ शकतं किंवा फक्त डाएटवरती वजन कमी होऊ शकतं किंवा मी काही खातो पण भरपूर व्यायाम करतो मग माझं वजन कमी होईल का? तर असं नसतं. या तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि या तिन्ही गोष्टींवरती त्यामध्ये काम केलं पाहिजे. तर आपल्याला जाऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये रिझल्ट मिळतो. आणि आपण विक्रम्स फिटनेस स्टुडिओमध्ये जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतात, आपल्या प्रत्येका क्लायंटच्या या तिन्ही विभागांवरती आपण त्याच्यामध्ये काम करतो आणि त्यांना त्यांची लाईफस्टाईल सांभाळून, वर्क अवर्स सांभाळून, या सगळ्या गोष्टींचं शेड्यूल त्यांना आपण त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे बनवून देतो आणि त्यामुळे आपल्या इकडे लोकांना मिळणारे रिझल्ट्स हे प्रचंड फॅन्टास्टिक आहेत. नमस्कार.